या बातमीचे प्रायोजक सफायर 3 BHK लक्झरियस फ्लॅट सिंगल फ्लोअर सिंगल फ्लॅट श्रेयानगर छत्रपती संभाजीनगर बुकिंग सुरू आहे। कोल्ही मध्यम प्रकल्पाच्या पाटातून लाखो क्युसेक पाणी वाया दरवाजे नादुरुस्त असल्याचा धक्कादायक प्रकार। वैजापूर तालुक्यातील कोल्ही मध्यम प्रकल्पाच्या पाटातून सोडण्यात आलेले पाणी तब्बल 10 दिवस उलटूनही सुरूच असल्यामुळे लाखो क्युसेक पाणी वाया गेल्याची गंभीर बाब समोर आली आहे। पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्ष आणि निष्काळजीपणामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे। उन्हाळ्याच्या तोंडावर इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेल्याने धरणावर अवलंबून असलेल्या अनेक गावांमध्ये भर उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती यामुळे व्यक्त केली जात आहे। या संदर्भात अलापूरवाडी येथील माजी सरपंच बाळनाथ मुळे, अजिनाथ गुजर यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारत पाटाचे दरवाजे तत्काळ बंद करण्याची मागणी केली। मात्र अधिकाऱ्यांकडून सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली। तपासणी दरम्यान पाटाचे दरवाजेच नादुरुस्त असल्याची धक्कादायक बाब देखील समोर आली असून त्यामुळे दरवाजे अद्याप बंद करता आले नसल्याचे सांगण्यात आले। या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून संबंधित विभागाने तातडीने दुरुस्ती करून पाण्याची नासडी थांबावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली गेली आहे। आज दिनांक 9 वार सोमवार आम्ही आज सर्व आलापूरवाडी, सफियाबादवाडी आणि शिवूर कोली हे सर्व ग्रामस्थ आज ह्या कोली धरणाच्या डॅमवर उभा आहे। आम्ही याच्यासाठी उभा आहे की गेल्या 16-17 दिवसापासून बेवारस असं हे पाटाला पाणी इथून सोडलेलं आहे आणि या धरणामध्ये जेमतेम पाणी आहे। जवळजवळ 40-50% सुद्धा पाणी या धरणामध्ये शिल्लक नाही, परंतु आज चिरीमिरीसाठी 2 पैशासाठी हे बेवारस 16-17 दिवसापासून हे पाटाचं पाणी सोडून दिलेलं आहे आणि हे पाणी आज कोणत्याही शेतकऱ्याचे उपयोगी नाही, कारण हा पाट नादुरुस्त आहे, पूर्ण लिकीज आहे, याचा पूर्ण शेतकऱ्याला कुठेही याचा फायदा होत नाही आणि कोणताही याचा पाण्याचा शेतकऱ्याच्या हितासाठी हे पाणी जात नाही आहे। परंतु आज फक्त 2 पैशासाठी या अधिकाऱ्यांनी हे पाणी या धरणातून पाणी सोडून दिलेलं आहे। आम्ही वारंवार यांना कळवलेलं आहे, यांना लेखी कळवलं, यांना तोंडी कळवलं, परंतु या अधिकारी कोणालाही जुमानायला तयार नाही। म्हणून आज आम्ही सकाळपासून ही ज्यावेळेस आम्ही या जवळ 16-17 दिवस झाले या पाटाला पाणी सोडलं, आम्ही ही बाब जेव्हा आमच्या लक्षात आली का पाटाचं पाणी 40%च फक्त शिल्लक राहिले, 60% पाणी यांनी पाटाला सोडून दिलेलं आहे आणि ही बाब ज्यावेळेस आमच्या लक्षात आली, आम्ही सकाळपासून आज इथं बिना अन्न पाण्याचे आज चक्रा मारतोय। संबंधित अधिकारी इथं कोणी यायला तयार नाही, संबंधित जबाबदारी व्यक्ती कोणी यायला तयार नाही। ह्या धरणावर कोली शिवगाव असेल, खंडाळा मोठं गाव आहे, शिवगाव मोठं आहे, सफियाबादवाडी असेल, आलापूरवाडी असेल, कोली असेल, जानेफळ असेल, जवळ 7 ते 8 गावाचा इथून पाणी पुरवठा होतो। परंतु या पाणी पुरवठ्याचं उद्याची भयान परिस्थिती काय होणार आहे याचं कोणाला घेणं देणं नाही। संबंधित डिपार्टमेंट कोणत्याही गरिबांचा या गावाचा विचार करायला तयार नाही, फक्त 2 पैशासाठी यांनी हे पाणी बिनधास्त सोडून दिलेलं आहे आणि याचा परिणाम येणाऱ्या काही आत्ताच फक्त मार्च आहे, त्याच्यानंतर एप्रिल, मे, जून अजून 3 ते 4 महिने जाणार आहे, कडक उन्हाळ्याचे दिवस आहे, परंतु यांना काही घेणं देणं नाही, फक्त आपला खिसा गरम झाला ह्या उद्देशाने यांनी हे पाणी सोडून दिलेलं आहे। म्हणून मला पूर्ण डिपार्टमेंटला विनंती आहे का याची पूर्ण दखल घेऊन या भ्रष्ट अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे आणि हे पाणी त्वरित बंद झाले पाहिजे आणि ह्या शेतकऱ्याला न्याय दिला पाहिजे।